आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांनी आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भगवान बिरसा मुंडांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज ज्यांचा स्मृती दिवस आहे, थोर समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाही नमन करतो। आजच्या आपल्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री अशोकराव उईकेजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांचं अतिशय तडफदार आणि थेट रोखठोक भाषण नुकतंच आपण ऐकलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं या यवतमाळ शहरामध्ये जे काही परिवर्तन घडलेलं आहे, त्या परिवर्तनाचे शिल्पकार मदन भाऊ येरावार, आमदार राजूभाऊ तोडसाम, ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण, माननीय अण्णासाहेब पारवेकर, राजू पडगिलवार, महादेव सुपारे, रेखाताई कोठेकर, राजाभाऊ डांगे, कैलासजी बोंद्रे, मोहन कन्नाके, श्रीराम मिलकेवार, सूरज गुप्ता, नितीन गिरी, योगेश पाटील, शंतनू शेटे, राजेंद्र महाडोळे, महेंद्र मानकर, देवानंद पवार, श्याम जयस्वाल, शैलाताई मिर्झापुरे, प्रवीण प्रजापती, प्रियाताई शिंदे, आरतीताई फुफाटे, विजयभाऊ कोरेचा या ठिकाणी उपस्थित आपल्या यवतमाळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या तरुण तडफदार उमेदवार ॲडव्होकेट प्रियदर्शिनीताई उईके, पांढरकवड्याचे आपले उमेदवार आतिशजी बोरले, घाटंजीचे आपले उमेदवार ज्यांनी एक आपली वेगळी प्रतिमा या ठिकाणी तयार केली आहे, गरिबाचा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे महेश पवार, आपले दारव्याचे उमेदवार दामोदर लड्डा, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की यवतमाळमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये उपस्थित आहे। परवाच 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिवस साजरा केला। 26 नोव्हेंबर 1949 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेला देशाचं संविधान दिलं, ते आपल्या संविधान सभेने स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून या देशामध्ये संविधान लागू झालं। या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एक अधिकार दिला आणि तो अधिकार लोकशाहीचा अधिकार, तो अधिकार मतदानाचा अधिकार। आणि हा अधिकार देताना या संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक काळजी घेतली, प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिला। टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एक मत आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीलाही एकच मत देण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये आपल्याला मिळाला। आणि त्यासोबत या संविधानाने सांगितलं की तुमच्या करता कुठलं सरकार काम करेल हे निवडण्याची जबाबदारी तुमची आहे। देशाच्या लोकसभेमध्ये कोणाला निवडून प्रधानमंत्री करायचं याचं मत तुम्ही देता, राज्यामध्ये कुठला पक्ष निवडून मुख्यमंत्री करायचं याचं मत तुम्ही देता, आणि आपल्या शहरामध्येही कोणाला शहराचा नगराध्यक्ष करायचं याचाही निर्णय तुम्हीच करता।
त्यामुळे लोकशाहीमध्ये तुमच्या मताचं महत्त्व अत्यंत मोठं आहे। खरं म्हणजे या लोकशाहीने आणि या संविधानाने सगळ्यात मोठं परिवर्तन काही केलं असेल तर यापूर्वी शतकानुशतक आपला राजा कोण व्हायचा, राणीच्या पोटी जो जन्माला यायचा तो राजा व्हायचा, तोच राज्य करायचा। पण या संविधानाने सांगितलं राणीच्या पोटी जन्माला येणारा राजा होणार नाही, मताच्या पेटीतून जो जन्माला येईल तोच राज्यकर्ता होईल आणि तोच सेवा करेल। हे आपल्याला अधिकार या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आणि म्हणून ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे। पुढच्या 5 वर्षाकरता तुमचं भविष्य आणि भवितव्य हे कोणाच्या हाती द्यायचं याकरता निर्णय करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले अनेक दिवस मी प्रचार करतोय, पण माझ्या प्रचारामध्ये मी कोणावर टीका करत नाही, कोणाचं उणोदुणं काढत नाही, कोणाला नावं ठेवत नाही, कुठल्या पक्षावर बोलत नाही। याचं कारण या ठिकाणी मी एक विकासाचा अजेंडा घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी मला कोणाला नावं ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, कारण माझ्याकडे एक विकासाचं विजन आहे। एखाद्या शहराला कसं परिवर्तित करता येईल याचं ब्लूप्रिंट आमच्याकडे आहे। त्या शहराच्या विकासामध्ये काय केलं पाहिजे याची दृष्टी आमच्याकडे आहे। आणि म्हणून हे विजन तुमच्या समोर मांडण्याकरता आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून आणि या 5ही नगरपालिकांच्या माध्यमातून या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातली शहरं बदलली पाहिजेत, ती अधिक आधुनिक झाली पाहिजेत, या दृष्टीनं मी आपल्या पुढे मत मागण्याकरता आलो आहे। आज खरं म्हणजे हे यवतमाळ शहर आणि यवतमाळची नगरपालिका देशातली आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नगरपालिका आहे। 2.25 लाख मतदार म्हणजे एक प्रकारे महानगरपालिके एवढी ही नगरपालिका या ठिकाणी आहे। आणि या नगरपालिकेमध्ये आज योग्य प्रकारचा निर्णय घेऊन आपण जर योग्य लोकांना संधी दिली तर पुढचे 5 वर्ष यवतमाळला एक आधुनिक अशा प्रकारचं शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। खरं म्हणजे मदन भाऊंनी सांगितलं कधी कधी चांगली कामं करूनही ती तुमच्या अंगावर येतात। आपण विचार करा, या यवतमाळला बदलण्याकरता अनेक योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि याचं प्रमुख कारण काय आहे आपण जर विचार केला तर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सातत्याने सरकारचं मत होतं की भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो, गावांचा विकास झाला पाहिजे। सरकारचं मत योग्य होतं, गावांचा विकास तर करायचाच होता, पण त्याच वेळी जवळजवळ 60 वर्ष देशाच्या सरकारांना या गोष्टीचा विसर पडला की शहरांमध्ये लोक राहतात, त्यांना ही मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे। आणि त्यामुळे जवळजवळ 60 वर्ष भारताच्या शहरांमध्ये फारसा कुठला पैसा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत नव्हता। एकीकडे शहरं वाढत होती, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधींमुळे गावातनं लोक शहरात येत होते, शहराची लोकसंख्या वाढत होती, पण गावात आलेल्या व्यक्तीला त्या शहरामध्ये कुठल्याच सुखसोयी मिळत नव्हत्या। आलेल्या व्यक्तीला राहायला जागा नाही म्हणून अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, ज्याला जिथे जागा मिळाली तिथे तो राहू लागला, त्यामुळे एक बकालपणा त्या ठिकाणी तयार झाला। लोक आले पण पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात 8 दिवसांनी पाणी 6 दिवसांनी पाणी, अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली। इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली पण घनकचऱ्याचं नियोजन हे झालं नाही, त्यामुळे कचऱ्याचे ढिगच ढीग हे त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यातलं प्रदूषण हे प्रत्येक व्यक्तीला सहन करावं लागलं। त्या ठिकाणी भिवारी गटाराच्या योजना न झाल्यामुळे
नाल्यांमधनं मैला वाहू लागला, नाल्या साफ करायच्या, त्या मैल्याचा वास, त्यातनं मच्छर, त्यातनं रोगराई, अशा प्रकारे शहरात राहणाऱ्या लोकांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य देखील त्या ठिकाणी धोक्यामध्ये आलं। बंधू भगिनींनो, एक प्रकारे शहर मोठी मोठी होऊ लागली, पण त्याचं जीवनमान हे अधिक खाली खाली जायला लागलं। देशामध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावांमध्ये राहतो, भारत शहरांमध्ये देखील राहतो। शहरांमध्ये लोक शिक्षण, आरोग्य, रोजगार करता जातात, त्या लोकांना राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तिथे वेगवेगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत। शेवटी शहरांमध्ये देशाचा 65% GDP तयार होतो, वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरामध्ये होते, रोजगाराची निर्मिती शहरामध्ये होते, शिक्षण, आरोग्याच्या व्यवस्था या शहरामध्ये असतात। म्हणून आपली शहरं देखील चांगली झाली पाहिजेत आणि पहिल्यांदा या देशामध्ये शहराकरता योजना सुरू केल्या, शहराकरता निधी दिला, हजारो कोटी रुपये, लाखो कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहराकरता त्या ठिकाणी दिले। मग त्या ठिकाणी स्मार्ट सिटीची योजना असेल, अमृत शहरांची योजना असेल, स्वच्छ भारतची योजना असेल, हजारो कोटी रुपये या ठिकाणी शहरांकरता देण्यात आले। महाराष्ट्रामध्ये देखील आपलं सरकार आलं, त्या सरकारमध्ये आम्ही देखील शहरांकडे लक्ष देणं सुरू केलं। आपण विचार करा, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक यवतमाळ सारख्या 400 शहरांमध्ये राहतात। 40,000 गावं आणि 400 शहर, 400 शहरामध्ये राहणारे हे जे 6.5 कोटी लोक आहेत, यांच्यावर पहिल्यांदा सरकारनं लक्ष देणं सुरू केलं आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं ही आपण त्या ठिकाणी सुरू केली। मदन भाऊंनी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून, मदन भाऊंनी आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून या यवतमाळमध्ये अनेक योजना या ठिकाणी आणल्या। आपण विचार करा, 1750 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना, 500 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना, 2300 कोटी रुपये यवतमाळ सारख्या शहरांनी कधी विचार देखील केला नव्हता। अरे जुन्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या 25 शहरांना मिळून देखील 25 वर्षात 2300 कोटी रुपये मिळत नव्हते। एकट्या यवतमाळ शहराला 2300 कोटी रुपये मोदीजींच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं। पण कधी कधी असं असतं, चांगलं काम करूनही थोडं वाईट होत असतं। तसं काहीतरी झालं, इतकं मोठं काम हातामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकत असताना त्याच्या टेस्टिंग मध्ये प्रत्येक वेळी पाईपलाईन जी असते त्याचं प्रेशर टेस्टिंग घेतलं जातं। त्या प्रेशर टेस्टिंग मध्ये काही अडचणी आल्या, ते पाईप बदलावे लागले, त्यातनं थोडा उशीर झाला, लगेच पाईपलाईन फुटली असा कांगावा करण्यात आला। या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 500 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना केली। आता गटाराची योजना करायची, गटार टाकायचं तर रस्ते फोडावे लागतात, ते रस्ते फोडल्याबरोबर रस्ते खराब झाले हा कांगावा झाला। खरं म्हणजे हे 1700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करताना मदन भाऊनी ही काळजी घेतली होती की जेव्हा काम पूर्ण होईल त्यावेळी प्रत्येक रस्ता रिस्टोर होऊन तो जुन्या पद्धतीने तो रस्ता त्या ठिकाणी होईल। आज 500 कोटी रुपयाचं काम झालं, दुसरे 500 कोटी रुपये दिले, अजून 750 कोटी रुपये या यवतमाळ शहराला आम्ही देणार आहोत। आणि या यवतमाळ शहरामध्ये शहराचा सगळा भाग हा भुयारी गटाराचा झाल्यानंतर या ठिकाणी वासाचं साम्राज्य, डासाचं साम्राज्य, रोगाचं साम्राज्य हे नेहमी करता नेस्तनाबूत होईल आणि एक चांगलं शहर म्हणून या यवतमाळ शहराला आपल्याला पाहता येईल। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण लक्षात घ्या, एकीकडे आम्ही ड्रेनेजचं काम करतोय मोठ्या प्रमाणात, मागच्या काळामध्ये कॉन्क्रीट रोडचं काम केलंय, अजून मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट रोड करायचे आहेत, पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करायची आहे, त्याचा एक टप्पा आता फेब्रुवारीत पूर्ण होणार आहे, दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे। आणि हे दोन्ही टप्पे झाल्यानंतर यवतमाळ शहर हे आपल्या विदर्भातले एक असं शहर असेल
की ज्याच्यामध्ये कोणाच्याही घरामध्ये नळ उघडला तर 365 दिवस स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल, हे काम या ठिकाणी होणार आहे। घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल आज मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं। ठीक आहे, काही राजकारण आलं, राजकारणामुळे निविदा थांबल्या, पण मदन भाऊ काळजी करू नका, आता प्रियदर्शनी ताईंना हे सगळे लोक निवडून देणार आहे। त्या निवडून आल्यानंतर त्या निविदा देखील आपण पूर्ण करू आणि यवतमाळमध्ये कचऱ्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया करून कालपर्यंत जो कचरा आपल्याला कचरा वाटत होता, आता त्या कचऱ्या तयार करू, त्यातनं खतं तयार करू, त्यातनं कोळसा तयार करू, त्यातनं गॅस तयार करू, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक स्वच्छ अशा प्रकारचं यवतमाळ, ज्यामध्ये तुम्हाला स्वच्छ श्वास घेता येईल अशा प्रकारचं यवतमाळ आपण तयार करणार आहोत। खरं म्हणजे मदन भाऊचं मी अभिनंदन करेन। हे खरं आहे की टीव्हीच्या दुकानाच्या संदर्भात मी मदन भाऊ दिसले की जाणीवपूर्वक खेळ घ्यायचो। मदन भाऊ काय झालं टीव्हीच्या दुकानांचं, काय झालं टीव्हीच्या दुकानांचं, पण त्यांनी मागे लागून लागून त्यातले सगळे अडथळे दूर केले आणि त्या माध्यमातून कन्या शाळेजवळ जे व्यापारी संकुल तयार होणार आहे त्या माध्यमातून यवतमाळमध्ये रोजगाराची निर्मिती हब म्हणून यवतमाळकडे आपल्याला पाहता येईल आणि यवतमाळच्या नगरपालिकेला एक स्टेडी सोर्स 20-25 कोटी रुपये दरवर्षी या ठिकाणी मिळतील। आणि म्हणून एक विजन प्रत्येक शहरातल्या नेत्याला हवं असतं। खऱ्या अर्थानं मदन भाऊंसारखा एक विजनरी नेता हा आज आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे। ठीक आहे, काही लोक त्यांच्याबद्दल उलटसुलट बोलतील, पण माझा सवाल तुम्हाला आहे, या यवतमाळमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते निवडून आले त्यांचं विजन काय आहे आणि काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज नाट्यगृह असेल, कृषी विभागाचे असेल, या ठिकाणची पोलीस स्टेशन असतील, विस्तारीकरण असेल, नेहरू क्रीडा संकुलाची नवीन इमारत असेल, हॉकीचं मैदान, कबड्डीचं शेड, बॅडमिंटनचं कोर्ट, 29 कोटी रुपयाची कामं ही या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होणार आहे। आणि आता तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे मदन भाऊंनी सांगितलं, आमच्याकडे आपल्या राज्य सरकारने आता निर्णय केला, जेवढी अतिक्रमणं आहेत ती सगळी अतिक्रमणं आम्ही नियमाकुल करणार आहोत। त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे, लोकांना अतिक्रमण नियमित करू आणि ज्याचं अतिक्रमण नियमित झालं तो जर झोपडीत राहत असेल, कच्च्या घरात राहत असेल, तर त्याला पक्क घर बांधण्याकरता माननीय मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपये देखील आम्ही देऊ, त्याचं पक्क घर देखील आम्ही बांधून देऊ। पण मदन भाऊनी तर या ठिकाणी नाल्यांच्या ठिकाणी अतिक्रमित झालेल्या जवळपास 7 ते 8 हजार लोकांकरता एक अतिशय चांगली योजना आणली, ई क्लासची जमीन शोधून काढली आणि त्यावर ही घरं त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत। त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। कदाचित महाराष्ट्रातली ही पहिली नगरपालिका असेल की ज्या ठिकाणच्या गरिबांना अतिक्रमणातनं काढून अतिशय चांगल्या पद्धतीच्या इमारतीमध्ये सर्व सुखसोयींसहित त्यांचं स्वतःचं घर हे या ठिकाणी आपण देणार आहोत। आणि त्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसे देते आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार आपण करतोय। एक विकासाची ब्लूप्रिंट आपल्याकडे आहे, पण ही विकासाची ब्लूप्रिंट कधी कामी येईल जर नगरपालिकेमध्ये आपली सत्ता असेल तर। मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं पण नगराध्यक्ष मिळाले नाही, त्यामुळे प्रत्येक कामामध्ये अडथळा त्या ठिकाणी येत गेला, अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तरी देखील आपण थांबलो नाही। पण मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जर आपले नगराध्यक्ष निवडून आले तर आपल्या या कामाला गती देता येईल। आणि आज मोदीजींचं विजन आणि आमचं जे विजन आहे ते शेवटच्या माणसापर्यंत न्यायचं असेल, अरे आम्ही किती योजना दिल्या, आम्ही किती निधी दिला, पण निधी वापरणारे जर योग्य लोक नसले, त्या ठिकाणी त्या निधीच्या माध्यमातून केवळ भ्रष्टाचार करणारे लोक असले तर ह्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। आज मला अतिशय आनंद आहे,
प्रियदर्शनी उईके यांच्यासारखी एक शिकली सवरली ॲडव्होकेट असलेली, खरं म्हणजे त्या नगराध्यक्ष झाल्या तर आमचं नुकसान झालं, कारण आमच्या सरकारच्या वकील होत्या, चांगलं काम करत होत्या, चांगल्या वकिलांपैकी एक होत्या. मला त्यांचा फोन आला, म्हणाल्या साहेब मी राजीनामा देते आहे. अरे म्हटलं कशा करता? म्हणाले आता तुम्हीच तिकीट दिलं त्यामुळे मला सरकारी वकील राहता येत नाही. म्हटलं ठीक आहे, तुझा राजीनामा स्वीकारला, तू आता जनतेची वकिली कर, आपल्या नगरपालिकेची वकिली कर, त्यांच्या केसेस घेऊन आमच्याकडे ये, त्यांच्याकरता निधी मागण्याकरता आमच्याकडे ये. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की अशी तरुण आणि चांगली एक आपल्याला उमेदवार मिळाली आहे. आपले बाकी उमेदवार पांढरकवड्याचे आतिशजी असतील, घाटंजीचे महेश पवार असतील, दारव्याचे दामोदर लड्डा असतील किंवा या ठिकाणी बसलेले आपले सगळे नगरसेवक तुम्ही बघा, प्रत्येक उमेदवार हा जनतेमध्ये काम करणारा उमेदवार आहे. आम्ही हवेत फिरणाऱ्यांना उमेदवारी दिलेली नाही. जो जनतेकरता झटतो, जो जनतेमध्ये राहतो, जो जनतेकरता काम करतो, जो जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवतो, अशाच लोकांना या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून ही नगरपालिका आणि या चारही नगरपालिका आपल्या आशीर्वादाने जर आम्हाला मिळाल्या तर या चारही शहरांमध्ये मोदीजींचं विजन, महाराष्ट्र सरकारचं काम आणि या माध्यमातून एक मोठं काम आपल्याला करता येईल. आणि हे देखील खरं आहे की या ठिकाणी आमच्या सोबत अशोकराव उईके यांची पावर देखील लागणार आहे. ते मंत्री आहेत, अतिशय सक्षम मंत्री आहेत. खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की आजवरच्या आदिवासी विकास मंत्र्यांमध्ये सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून अशोक उईके यांच्याकडे मी पाहतो. ज्या प्रकारे या विभागाचा कारभार त्यांनी केलाय त्यामुळे मदन भाऊ, मला हे माहिती आहे ते तुमचं बंड कधीच टाळत नाही. निश्चितपणे त्यांच्या खात्याचा पुढच्या काळामध्ये सर्वात जास्त पैसा आता यवतमाळला मिळणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. पण ते इतरही ज्या काही नगरपालिका आहेत त्यात भेदभाव करणार नाही हा मला विश्वास आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, आम्ही भाषण देणारे लोक नाही आहोत, केवळ भाषण जाऊन निघून घेणारे लोक नाही आहोत. जे बोलतो ते आम्ही करतो. आजपर्यंतचा आमचा इतिहास आहे. आपल्या आशीर्वादाने विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला भरघोस यश मिळालं. पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो, 232 जागा आल्या, भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला. अनेक लोक असं म्हणायला लागले आता यांचे इतके लोक निवडून आले, आता निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना हे बंद करणार. 23 तारखेला आम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं पण आम्ही योजना बंद केली नाही. आणि लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पण माझं प्रियदर्शनीला सांगणं, मला माझ्या बहिणींना केवळ लाडकी बहीण योजनेपुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे. आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी लखपती दीदीची योजना आणली आहे. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मला लखपती दीदी बनवायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही 50 लाख बहिणींना लखपती दीदी केलाय. पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी बहिणींना लखपती दीदी करायचं आहे आणि मग पुन्हा 1 कोटीचं टार्गेट आम्हाला घ्यायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माझ्या ज्या बहिणी आहेत या बहिणी सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं काम करतील आणि त्याच या ठिकाणी आमच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेतील. आणि हे काम आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून, नगराध्यक्षांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्ही बघा, आम्ही जी जी आश्वासनं दिली ती आम्ही पूर्ण करतोय. शेतकऱ्यांवर अडचण आली, 32,000 कोटीचं पॅकेज दिलं. आजही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज आम्ही देतोय. पुढच्या वर्षीपासून तर आम्ही 365 दिवसा आमच्या शेतकऱ्यांना वीज देणार आहोत. पण त्याच वेळी माझी तुम्हाला विनंती आहे, मदन भाऊ तुम्हाला, प्रियदर्शनीताई तुम्हाला, की आपल्या यवतमाळ सारख्या शहरामध्ये आपण प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही लागू केली पाहिजे. आणि या शहरामध्ये आमचे जे लोक राहतात त्यांच्या घरावर केंद्र सरकारची योजना आहे तशीच आपण राज्य सरकारची योजना सुरू केली आहे. 100 युनिट 200 युनिट पर्यंत आपण सबसिडी देतोय. आणि त्या सबसिडीतनं त्या ठिकाणी त्यांनी जर आपल्या घरावर सोलर लावलं
तर त्यांचं विजेचं बिल 0 होणार आहे, त्यांना एकही विजेचं बिल येणार नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये आपण सोलर विलेज तयार केलं, पण अजून सोलर सिटी तयार करायची आहे। यवतमाळचा प्रवास आता सोलर सिटीकडे तुम्ही नेला पाहिजे, ही माझी तुम्हाला विनंती आहे। बंधू भगिनींनो, मी फार लांब या ठिकाणी बोललो, तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे। 2 तारखेला निवडणूक आहे, कमळ चिन्ह आहे, कमळाची बटन दाबायची आहे। हा आमचा एक मित्र माझं पोस्टर घेऊन मगापासून उभा आहे। मी तुझे आभार मानतो बेटा, आता तू बैस, माझं भाषणही संपत आलंय, नंतर मला येऊन ते तुझं पोस्टर दे, मी ते नक्की घेऊन जाईल। आणि म्हणून बंधू भगिनींनो, कमळाचं बटन दाबायचं आहे। कमळाचं बटन दाबून या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत, बहुमतही निवडून द्यायचं आहे। तुम्हाला एवढीच विनंती करतो, 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, एवढाच विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। हॅलो, वा, महाराष्ट्राचे तडफदार लाडके नेतृत्व मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आणि सर्व उमेदवारांना समर्थन देण्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च उघडून समर्थन द्यायचं आहे। सर्वांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करायचा आहे।